माझं नाव कबीर आहे आणि मी साकला नर्सरीमधनं खूप वर्षांपासून झाडं घेत आहे, एस्पेशली फळझाडं. आता तुम्ही बघू शकता की मी 2000 रुपयाचे केसरचे आंब्याची झाडं घेतली आहेत आणि इकडे हापूस आंबे. तर हीच नव्हे पण मी इकडनं स्टार फ्रूट, सफरचंद, त्याच्यानंतर ह्यांच्याकडे नवीन जितके पण अवाकाडो वगैरेचे व्हरायटीजची झाडं आली आहेत, फळझाडं मँगोस्टीनपर्यंत हे सगळे घेऊन गेलेलो आहे. आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे नर्सरीमधनं घेण्याचा झाडं, तो अतिशय अप्रतिम आहेत. कारण की इकडे जे स्पेशली केसर आणि हापूस आंबे आहेत ते इतके जबरदस्त निघतात की मी आत्तापर्यंत यांना एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही केलेलं आहे. आणि मागच्या 2 वर्षापासून माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचं चालू आहे माझ्या शेतावरून. आणि माझ्याकडे काय फोटोज वगैरे पण आहेत. तर हे पहा तुम्ही, म्हणजे की कसं आहे, फक्त बोलून काय होत नाही, त्याच्यासाठी पुरावे पण लागतात. तर तुम्ही बघू शकता तिथे हा लास्ट इयर काढलेला फोटो आहे आंब्याचा. हे आता हापूस आंबा आहे, 1 किलोचा झालेला आहे हा. आणि हे बघू शकता तुम्ही, चांगले त्याला आंबे आलेत. मी इकडे हे केलं होतं की जे चांगले चांगले येतात आपले, ज्याला बहार येतो, ते ठेवायचे आंबे आणि बाकीचे छोटे छोटे जे हलके फुलके असतात त्यांना काढून टाकायचं. त्यांनी जितके उरतात त्यांचा जो हे असतो रेट आणि त्यांचा जो वेट वगैरे असतो, त्यांचा जे फ्लेवर असतो तो तितका जास्त चांगला होतो. तर माझ्याकडे पुरावा पण आहे की इथला एक हापूस आंब्याचं मी वजन केलं होतं. तुम्ही बघू शकता स्केलवरती, इकडे स्केलवरती वजन पण आहे त्याचं. तर असं आहे. आणि जेव्हापासून नर्सरी सुरू झाली तेव्हापासून मी, माझी आई, माझी आजी, आम्ही इकडनं म्हणजे की नेहमीच घेऊन जातो. फुलं झाडं वगैरे पण आहेत इकडे खूप चांगली. पण त्याच्यासकट जे फळझाडं आहेत ती एकदम अतिशय, म्हणजे तुम्ही डोळे झाकून जरी घेतलं तरी ते चांगले येते. छोटे घ्या, मोठे घ्या, तर कुठलेही घ्या, पण मस्त येते. आणि मी तर बोलेल की इथले केसर आणि हापूस आंबे तुम्ही जरूर ट्राय करायला पाहिजे. कारण की तुम्हाला जे उत्पन्न भेटेल काही वर्षांनी, ते तुम्ही खरंच बोलाल की हां बाबा चांगलं आहे. सो तेच. थँक्यू. थँक्यू सर. व्हेरी